सो हे गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी जे की मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की मी जे घरी चाललोय, मी आता घरी काय गेलेलो नाही अजून। मी निप्पाणीत आलोय। रात्री ती सगळी एसटींचे ते बॉम्ब झालती आणि मी आता आलोय निप्पाणीमध्ये। आणि निप्पाणीमधनं मी जाणार मी जे की माझ्या गावाला आणि गावाकडे जाणार आहे आणि जी काही शेतातले बितरले तीन काम आहेत ती सगळी करणार आहे। आणि परत आणि मालवून अजून मला पेपर त्यांना द्यायचे, ते सगळं पेपर देणार आहे। मग नंतर ना ब्लॉगमध्ये तर मजाच मजा, कारण जरा इकडे तिकडे एक महिनाभर सुट्टी भेटत्या, इकडे तिकडे तीन जायला भेटते। आणि आणि आता मी मिनी व्लॉग पण चालू केलं इंस्टाग्रामवरती। जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर प्रज्योत M197 टाकला तरी माझी पहिला आयडी। रात्री निप्पाणीत कमी वस्ती केलेली आणि आज सकाळी निघालेलो बघा मी घरला जायला आपल्या, आणि निप्पाणी स्टँडवरती नुसताच पोहोचलेलो। तर नमस्कार मित्रांनो, मी नुसताच उठलेलो बघा आणि म्हटलं जरा व्हिडिओ करूया। उठल्या का चहा पण तयारच होता, चहाची वाटी उचलली आणि मी चहा घोटाला बरोबर चालू केलो बघा। आणि आत्ती नवीन घर पण बांधलेलं ते पण वरती मला बघायला जायचं होतं। अजून काय घराचं काम चालूच होतं आणि सगळं रंग कामाचं साहित्य त्यांनी इथंच पडलेलं। किचन खोली कमी बजेटमध्ये पण टॉपची झालती आणि किचन खोलीमध्ये 2 कपाट होती, ती एक म्हणजे एक भांड्याचा आणि एक कपड्याचं कपाट असं तयार केलं। मला जायची पण गडबड लागलेली आणि बॅग घेतली बघा आणि मी निघालो माझ्या घरला येण्यासाठी। गडिंगलजची एसटी ना म्हणून मी संकुशरची एसटी धरली, तो पण का तिकडे गडिंगलजची एसटी लागली प्लॅटफॉर्म। गडिंगलजची एसटी बघा येणारी सगळी फुल भरलेली, मी येताना उभारूनच आलो, मला बसायला जागाच मिळाली। निप्पाणी ते गडिंगलज मी एसटी मध्ये उभारून आलो आणि शेवटी गडिंगलजच्या स्टँडवरती येऊन पोहोचलो। गडिंगलजच्या स्टँडवरती आल्यावर मी असं कधी नाही झाले की स्टँडवरून लस्सी नाही पिऊन गेलो, म्हणून लस्सी प्यायला स्टँडवर आल्यावर आपला भाऊ पण भेटला, त्याचा कॅम्प्युटरचा क्लास होता। करंबई इस्टेट ओपन करायला लागली आणि करंबईच्या इस्टेट जाऊन बसलो आणि गरम तर जास्तच व्हायला। तर फायनली मित्रांनो मी घरी पोहोचलेलो आणि घरात आल्यावर कधी काम लागायने असं कधीच झालं। काम लागलेलं ते म्हणजे की बहिणीला नेऊन तिच्या घरला सोडायचं आणि गाडी घेतली आणि तिला सोडायला निघालो। घरात पोहोचल्यावर आई आत्तीबरोबर बोलत बसलेली बघा काय बोलते। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही फॉलो बटन आहे तिथे क्लिक करून टाका आणि लाईक करा आणि कमेंट करा। तर असा करून फोटो उभारलेला आहे, त्याला जाऊन फॉलो करा आणि तिथे मिनी ब्लॉग बघा तुम्ही। चला मी आता आलो निप्पाणीत, जे की माझ्या आत्तींवरती एक नवीन घराच्या वर जे घर बांधले, म्हणजे आत्तीन बांधल्याने गौंड्यानेच बांधले, परंतु त्यांचं हे आहे। जाऊया ते घर बघूया आणि जाऊया आपण आपल्या गावाला निघूया। इकडं बाथरूम त्यांनी केले, हे सगळं बाथरूम आहे आणि इकडं टँक आणि इकडे हे सगळे इथं जरा ते गॅलरी त्यांनी केल्या, त्या हात त्यांनी धुवाय ते बेसिन असणार आहे सगळं। आणि इकडे खिडकी केल्या आणि हे किचन हे कपाट, भांडे ठेवाय हे कपाट आणि कपडे ठेवाय हे कपाट। आणि इकडं शो हॉल केला आहे, छोटंसं मोठंसं आहे बजेट, आणि त्या बजेटमध्ये हे सगळं बसविले। आणि शो बाहेरचा व्ह्यू, हे सगळा बाहेरचा व्ह्यू। तर मित्रांनो इथे एक बंगला बांधलाय, हो बंगला एवढा जबरदस्त बांधलाय की घर मला आवडले पूर्णपणे, ड्रीम घर असं वाटले मला हे। आणि इकडे एक ड्रीम घर, ही 2 ड्रीम घर असली इथं आले की मला ही 2 ड्रीम घर बघूसारखं वाटतं। शेख आणि ते एक नंबर मला अशी वाटतात। आणि 1 नंबर म्हणजे ड्रीम स्वप्न असल्यासारखं स्वतःचं घर तसं असावं असं वाटते। पण असं ना, एक दिवस मी पण बांधेन त्याच्यापेक्षा मोठा ते ड्रीम हाऊस असणार ते माझं। आणि तुम्ही जर सपोर्ट दिला तर मी ते लवकरच नक्की करेन। आणि आता जाऊया खाली। तर मित्रांनो मस्तपैकी मी आता घरात येऊन पोचलोय आणि पोचून आता जेवून घेतलोय मस्तपैकी येऊन, आणि मस्तपैकी आता झोपणार जरा, कंटाळा दिवसभर मस्त कालच्या जण प्रवासमध्येच आहे। आज सकाळी तिथनं मी निघलेलो 10:30 वाजता आणि आता पोचलोय मी 1 वाजल्यात, 1 म्हणजे मी 12:30ला पोचलो इथं। आणि आता नुसतं जेवलोय आणि मस्त स्टँडवरती एक लस्सी पिली आणि आता झोपणार। आज दिवसभर काय होते काय नाही होते घरात ते पण बघतो, आणि घरात पण सगळेजण झोपल्यात आणि मी पण जरा झोपून घेतो। मी आता संध्याकाळी लॉक करावे, संध्याकाळी वाजल्यात आता 7 आणि मस्तपैकी 5:45ला जाऊन मी जाऊन आलो आता जिमला जाऊन आलो मी आता। कमीत कमी पाऊण तास झाले जिमला गेलतो। आणि त्यानंतर मी आता चालले आत्तीच्या घरला, जे की मी आज मालवणमध्ये आलो आणि मालवणमधून आल्यानंतर मी सगळ्या आत्तींच्या घरला जातो पहिला, एका सोडून जे की सांगलीला ते त्यांच्या घरला जाऊ शकत नाही मी। आणि आता चाललो मी आत्तीच्या घरला मेन, आणि तिथं जाऊया काय विषय नाही ते बघूया। आपल्या भावाची पण 12वी आहे आणि माझ्या लास्ट इयर आहे, जाऊया तो अभ्यास करायला का नाही ते बघूया। आणि आता चहा पिऊया, तिथं जाऊन पहिला चहा पिऊया, इथं प्यायचं नाही। आणि मेन आता जिम करून आल्यावर केळ खा लागते, केळ पण 1 नंबर शॉर्ट आहे। घरात आले पण आल्यावर पचका जोडायला, अजून आत्ती पण कामावर नाही,
आणि आपला भाऊ जो की प्रथमेश तो पण गेला गावाला सकाळी आणि आजच गेला आहे तो पण आणि मी पण आज आलो आहे. तो गेला आणि मी आलो आहे आणि आता म्हटलेलं कसं पण मी इथं की चहा मिळणार आहे तिथे चहाच करायच्यात आणि आता बसूया बोलूया आणि घरला जाऊया. समजलं? मला पण समजलं एकदम माझ्या पण समजलं. जाऊया काहीतरी बघूया. हां कसं काय असं की आता मी एक व्हिडिओ तयार केला होता जो की शॉर्टमध्ये जे की मित्राला मला यूट्यूबवरती अपील व्हिडिओ बनवायचा होता. त्याचा अपील व्हिडिओ मी हिंदीमधनं तयार केला. हेलो यूट्यूब फैमिली, ये जो आप लोग चैनल देख रहे हो मेरा खुद का चैनल तैयार किया ऐसा फैमिली. ये जो चैनल देख रहा हो मेरा खुद का चैनल है. इस चैनल पे जितने भी मैंने अभी तक वीडियो अपलोड किए हैं वो सभी वीडियो मैंने खुद से एडिटिंग की है और मैंने खुद से अपलोड किए है. जो आप चैनल देख रहे हो इस पे जितने भी वीडियो है वो सब मैंने ही तैयार किया है. और जो रही बात बसलोय निवांत मी आणि आलोय आज घरला आणि घरला आल्यावर जरा आजाची रिॲक्शन बघूया. चष्टा बिष्टा बघूया आजाची जरा. कुठे बघायला ते कॅमेरात हाय की काय भारी दिसते की रे. बाहेर दिसते की नाही. मोबाईल कशासाठी घेतलाय? एवढ्यासाठीच आहे मग खरंच की रे. आमचा आजा अजून बघा म्हातारा झाला तरी इथं अजून गुलाल लावतोय. सकाळी जाताना 4 वेळा हर्षात बघते आणि इथं गुलाल लावून जातोय. कुणाला सांगायला? बघणारे व्हिडिओजनी. व्हिडिओ कुठं बघतात? बघणारे बघतात माणसं. बघतात होय. तुमचं डोळा कशाने लाल झाले? हा डोळा कशाने लाल झाले? तो आत्ताच आंघोळ केल्यानं तुझ्या पुढ्यात. मग आंघोळ करून काय केलं सांग? डोळे लाल झाल्यात काय? आंघोळ करून काय केलं सर ते सांगा. आंघोळ करून काय करू? आज गुरुवार आहे. आमचा दादा दत्ताला नाही मानतोय म्हणून आठवड्यातनं कधी आंघोळ करते परंतु गुरुवारचा ज्या दिवशी दिवस असेल त्याच दिवशीच आंघोळ करतोय. कारण दत्ताचा वार लय मानतोय दादाच्या आणि दादाच्या हातावर आमच्या हनुमान पण काढलेला आहे. काही हनुमान पण काढलेला आहे. दादा आजवर जिम करायचा. दादा बॉडी दाखवा. चमडी सगळी पातळ झाल्यात आता. कोण बघताय तुझं ते व्हिडिओ बोलायला? बघणारे बघतात. तो व्हिडिओ घे चांगला आहे. कॅमेरा चांगला की नाही? मस्त मस्त. मग आणि काय आताच ते आजाला सोडून आलो त्यांच्यावर मी मगाची चेष्टा करत बसलेलो आणि आता लिहणार मी बहिणीचं मॅन्युअल. ते मॅन्युअल लिहून झाले की झोपणार, व्हिडिओ एडिटिंग करणार. हा व्हिडिओ तुम्हाला भेटाय बघलच. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. काय चुकलं असेल तर सॉरी आणि सी यू अगेन टू द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. ओके बाय.